नमस्कार मंडळी, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, माझ्या मागं तुम्ही बघत असाल हा जो पूल आहे, हा पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावरचा पूल आहे. आता याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. कारण सिंहगड रोडसाठी म्हणजे स्वारगेट ते खडकवासला इथपर्यंत 32 किलोमीटरच्या म्हणजे हा मार्गावरती मेट्रो मंजूर झालेली आहे. केंद्र सरकारनं 26 नोव्हेंबर 2025 रोजी या मार्गावरच्या मेट्रोला मंजुरी दिली आणि खरंच आनंदाची गोष्ट आहे. मेट्रो व्हायला पाहिजे का? तर निश्चितपणे व्हायला पाहिजे. ती गरज आहे, काळाची गरज आहे. इथली जी वाहतूक कोंडी आहे ती त्यामुळे पूर्णपणे सुटेल अशी आशा आहे. परंतु याच्यामध्ये या नियोजनामध्ये गडबड आहे. मग नेमकी काय गडबड आहे? तर हा जो पूल आहे ना, हा आत्ताच्या म्हणजे या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यामध्ये वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि मग असं असताना सुद्धा या पुलाचं नुकतंच उद्घाटन झालंय. परंतु हा पूल आता 66 ठिकाणी हा जिथे जिथे मेट्रोचे जे पिलर्स उभा केले जाणार आहेत तिथं हा तोडला जाणार आहे आणि त्यामुळं पुन्हा रिपेरिंग, पुन्हा हा पूल वाहतुकीसाठी बंद होतो की काय, आणि त्याच्यामुळं पुन्हा इथली वाहतूक कोंडी जी पुलाचं बांधकाम सुरू होतं त्यावेळी ज्या पद्धतीनं म्हणजे 4 वर्ष इथल्या या परिसरातल्या लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला, तशीच परिस्थिती पुढं मेट्रोचं काम पूर्ण होईपर्यंत होईल का, अशी एक शंका या ठिकाणी खूप गडद रीतीनं समोर येते. नेमकं काय परिस्थिती आहे ते आपण जाणून घेऊया. स्वारगेट ते खडकवासला दरम्यान सिंहगड रस्त्यावर होणाऱ्या मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारनं 26 नोव्हेंबर 2025 रोजी मान्यता दिली आहे. 32 किलोमीटरच्या या मेट्रो मार्गासाठी 9,858 कोटी रुपये मंजूर झालेत. आता या मेट्रोचं काम लवकरच सुरू होईल आणि मेट्रोसाठी या रस्त्यावरील राजाराम पूल ते फन टाईम चित्रपटगृहापर्यंत बांधलेल्या पुलाला मधोमध 66 ठिकाणी पिलर्स उभारण्यासाठी छिद्र पाडण्यात येणार आहे. त्यासाठी पुलावर 66 ठिकाणी छिद्र पाडण्याच्या खुणा करून ठेवण्यात आल्यात. विशेष म्हणजे हा पूल सप्टेंबर 2025 म्हणजे आता 3 महिन्यांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुलाचं उद्घाटन केलं आणि 3-4 महिन्यातच या पुलाला 66 ठिकाणी छिद्र पाडण्याची वेळ आली आहे. हेच आपल्या नियोजन शून्य विकास कामांचं आणखी एक उदाहरण आहे. सप्टेंबर 2021 मध्ये या पुलाचं काम सुरू झालं आणि 4 वर्षे ते चाललं. वाहतूक कोंडी सुटावी म्हणून तब्बल 4 वर्ष या भागातल्या नागरिकांनी पुलाचं काम संपेपर्यंत भयंकर अशा वाहतूक कोंडीचा त्रास सहन केला. आता मेट्रोचं काम सुरू झाल्यावर जेव्हा 66 ठिकाणी हा पूल फोडला जाईल तेव्हा पुन्हा इथल्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना आणखी किती वर्ष करावा लागेल हा प्रश्न आता सतावतोय. त्याविषयी स्थानिक नागरिकांकडून नाराजी देखील व्यक्त केली जाते. मला हे जे होत आहे, हे चुकीच्या पद्धतीने होत आहे. जनतेच्या पैशाचा अपव्यय होतो आहे आणि जे काही नियोजन होतं ते आधीच ज्या वेळेला 4 वर्षापूर्वी हा ब्रिज तयार व्हायला, त्यावेळेलाच हे प्लॅनिंग करून ह्या गोष्टी घडवून आणल्या पाहिजे होत्या. आता याला छिद्र पाडणं, क्रॅक जाणं, ह्या गोष्टी ह्या नॉर्मल होत राहणार आहे आणि हे काय होणार, की हा अखंड राहणार नाही हा ब्रिज. ट्रॅफिक खूप होतोय, आताच होतोय. ब्रिज ओपन होऊन सुद्धा ट्रॅफिक खूप होतच आहे. रोज संध्याकाळी 1-1.5 तास 2 तास फुल ट्रॅफिक असतंच. म्हणजे ब्रिजवरनं येणारा जो स्पीड आहे तो इथे येऊन क्लोज होतोय ना. समोरची बाजू जागा एकदम कमी आहे कॅनलवरती, त्यामुळे ट्रॅफिक खूप होतं. ते होल पाडणार म्हणजे तो पूल बंदच राहणार आहे. आता त्याचं आधी नियोजन का झालं नाही किंवा काय त्याचा उपयोग कसा करणार आहेत, पुढं त्याचं काय मेट्रोचं करणार आहेत माहिती नाही. पण ट्रॅफिक हा होणार हा बी प्रश्न सुटणारच नाही. आपले नेते, सरकारमधील संबंधित मंत्री, प्रशासकीय अधिकारी बोलताना पुढील 25 वर्ष 50 वर्षांचा दूरदृष्टिकोन ठेवून विकास करीत असल्याच्या घोषणा करतात. मात्र या घोषणा किती पोकळ आणि फसव्या आहेत
हेच अशा विकास प्रकल्पावरून दिसून येतं. सिंहगड रस्त्यावरील या 2.5 किलोमीटरच्या पुलासाठी 118 कोटी रुपयांहून अधिक खर्च झालाय. आता 66 ठिकाणी छिद्र पाडल्यामुळं या पुलाचं नुकसान होणार आहे. त्या नुकसानीची भरपाई मेट्रोकडून महापालिकेला दिली जाणार असल्याचं पुणे महापालिकेकडून सांगण्यात आलं. असं जरी असलं तरी शेवटी दोन्ही संस्थांना जनतेकडून जमा झालेल्या करातूनच विकास कामांसाठी पैसा मिळतो. हे विसरून कसं चालेल? शिवाय 66 ठिकाणी छिद्र पाडल्यानंतर त्याची डागडुजी केली तरी हा पूल आत्तासारखा म्हणजे पूर्वीसारखा एकसंध कसा राहणार हा प्रश्न देखील पडतो. विकास कामांसाठी आपल्याकडं पैसा आहे, परंतु तो जर असा नियोजन शून्य खर्च केला तर नागरिकांना सुविधा निर्माण होण्याऐवजी असुविधाच निर्माण होतील. मंडळी, आपण बघितलं हा राजाराम पूल ते फन टाईम थिएटर इथपर्यंतचा हा साधारणपणे 2.5 किलोमीटरचा पूल आहे. आणि या पुलावरती सिंहगड रस्त्यावरची जी मेट्रो आता मंजूर झालेली आहे, 26 नोव्हेंबर 2025ला त्याला मंजुरी आलेली आहे. तर या मेट्रोसाठी या पुलावरती 66 ठिकाणी कशा पद्धतीनं त्या पुलाच्या मधोमध एकदम ते छिद्र पाडलं जाणार आहे, म्हणजे होल पाडलं जाणार आहे. आणि त्यामुळं एकसंध ब्रिज राहील का, तो पूल राहील का, या संदर्भामधल्या शंका आहे. कारण आपण घरामध्ये एखादा खेळा जरी मारायला गेलो तरी भिंतीला तडे जातात. मग इथं तडे जाणार नाहीत, हे कशावरून? त्यामुळे या पुलाच्या निर्मितीसाठी जो 118 कोटीहून अधिक खर्च आपण केला, हा खर्च तुमच्या आमच्या खिशातून जो कर जमा होतो सरकारकडे, त्या पैशातून होतो. भले आता महापालिका म्हणत असेल की संबंधित मेट्रो च्याकडून महापालिकेला ते पैसे खर्चाचे मिळणार आहेत, पण त्या संबंधित संस्थेला पैसे कुठून मिळणार आहेत? ते सुद्धा आपल्या करातून जमा झालेल्या पैशातूनच मिळणार आहेत. पण महापालिका असो किंवा मेट्रो असो, पैसा हा जनतेचा आहे. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं जर काय यामध्ये जर दिसून येत असेल, जे पूर्वीही होत होतं, आजही तेच होतंय, आणि जर आपण जागरूक नाही राहिलो तर हे पुढे सुद्धा होत राहणार आहे. आणि ते म्हणजे नियोजन होत नसल्यामुळं या सगळ्या अवास्तव खर्चाला आपल्याला बळी पडावं लागतं. याच पुलाचं बांधकाम करत असताना जी चर्चा पुण्यामध्ये सुरू होती की अरे हे पूल तुम्ही बांधताय, पण इथं पुन्हा मेट्रो जर आली तर ते कसं होणार, मग परत तुम्ही पूल तोडणार का? जसं पुणे विद्यापीठ चौकामध्ये तो पूल पाडला गेला, तसंच हे पण पुढच्या वेळेस करणार का, अशी त्यावेळी चर्चा होती 2021 मध्ये, ज्यावेळी ह्या पुलाचं बांधकाम सुरू झालं. आणि आता ह्या पुलाचं उद्घाटन व्हायलाच सिंहगड रोडची मेट्रोला मंजुरी आली आहे. म्हणजे उद्घाटन सप्टेंबर महिन्यात झालंय आत्ताच, आणि आता नोव्हेंबरच्या 26 तारखेला या मेट्रोला मंजुरी मिळाली आहे. म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 3 महिन्याचा फरक आहे फक्त पूल सुरू होऊन वाहतुकीला. म्हणजे पुन्हा एकदा सिंहगड रोड परिसरातल्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा जो त्रास आहे, जो हे पुलाचं बांधकाम होत असताना 4 वर्ष त्यांनी सहन केला, आता पुन्हा मेट्रोचं काम होणार. म्हणजे काम काय असं एका दिवसात होत नाही, एका महिन्यात होत नाही, एका वर्षातही होत नाही. त्याला पुन्हा 4-5 वर्षाचा कालावधी जाणार आहे. म्हणजे तोपर्यंत पुन्हा एकदा या परिसरातल्या नागरिकांनी वाहतूक कोंडीचा त्रास सहन करायचा का, हा प्रश्न. पण हे होत आहे, याला कारण आहे आपल्यामध्ये याच्याविषयी जागरूकता नाहीये. आपण प्रश्नच करत नाही. त्याच्यामुळं मागच्या काळातही असंच होत होतं. अशाच पद्धतीनं नियोजन झालेली आहेत. एकीकडे आपण म्हणतो की 50 वर्षाचं नियोजन करून आपण विकास प्रकल्प राबवले पाहिजे. आपले नेते सुद्धा भाषणामध्ये बघा, प्रत्येक नेत्याचं भाषण आहे पुढच्या 25 वर्षाचा, 30 वर्षाचा, 50 वर्षाचा दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही या शहरात विकास प्रकल्प राबवतो. मग हे असे प्रकल्प राबवताय तुम्ही? 3 महिन्यात उद्घाटन झालेला पूल तुम्हाला 66 ठिकाणी तोडावा लागतोय. अशा पद्धतीचं नियोजन आपल्याकडे होत आहे. पण हे एकमेव उदाहरण नाही आहे, असे अनेक उदाहरण आहेत. रस्त्याची कामं अशीच आहेत, पाणी पुरवठ्याची कामं अशीच आहेत, वीज पुरवठा करणारी कामं अशीच आहेत, आणि ही सगळी जी विकास प्रकल्प आहेत त्यांची सुद्धा कामं अशीच आहेत. मग ते मेट्रो असो, एअरपोर्ट असो, रेल्वे असो, कुठलंही काम घ्या, त्याच्यामध्ये जर आपण जागरूक नाही राहिलो तर अशाच पद्धतीनं नियोजन होणार आहे. नियोजन अशा पद्धतीनं आहे कारण लगेच त्याच्यावरती खर्च. जर हेच काम पुढच्या 25 वर्ष 50 वर्षाचं
जर लक्ष ठेवून केला असता तर हा खर्च वाया जाणार नाही. तुमचा आमचा पैसा इतर ठिकाणी कामाला येऊ शकतो. त्यामुळं तुम्ही जागरूक व्हायचं का नाही व्हायचं, शेवटी हे जनतेचं काम आहे, ते तुम्हालाच ठरवायचं. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पुणे.